मजा आहे मिष्टूची आज, हो की नाही मिष्टी? चल चल टाइमपास नको करू. आवर पटपट. काय झालंय? चला पटपट आवरा, जायचं आपल्याला. बॅग बिग घेते तोपर्यंत. टिफिन, वॉटर बॉटल. तर हे बघा, घरात खूप सारा असा पसारा झालेला आहे, कारण दवाखान्यात आल्याबरोबर ते काय बॅग वगैरे मागे बघ, दवाखान्याची आपली बॅग वगैरे आलं की काल आम्ही अशीच ठेवून. त्यानंतर इकडे देखील असे कपडे वगैरे पसरलेले आहेत. आवर पटपट. हाय हॅलो नमस्ते. तर कशा आहात मंडळी? होप सो आनंदातच असणार. तर तुमचा येणारा प्रत्येक दिवस हा मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत. तर मी प्रिया आपल्या मिष्टी अँड मम्मा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सो आत्ताच मिष्टीला स्कूलमध्ये नेऊन सोडलंय. सकाळी उठायचं, तिचा टिफिन वगैरे करायचा, पटपट तिचं आवरून द्यायचं आणि नंतर मग तिला सोडवायला देखील गेले स्कूलमध्ये. रोज तर राजू जात असतो तिला सोडवायला, पण आता राजू हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे आज मला जावं लागलंय. आणि ती जर घरी राहिली असती तर मग ती उगाच बोर होऊन जाते. तिला पण हॉस्पिटलमध्ये तिथे बसायचं, ते करायचं, बोर होतं लहान लेकरू. तर म्हटलं चला की तेवढाच वेळ तिच्या स्कूलमध्ये जाईल. आणि मे बी ती घरी यायच्या आधी आम्ही घरी आलेलो असो हॉस्पिटलमधनं, कारण आज डिस्चार्ज होणार आहे. तर तिला आता स्कूलमध्ये नेऊन सोडलंय आणि घरात थोडाफार पसारा आवरलाय, बाकीचा तसाच ठेवलाय. म्हटलं आल्यावरती निवांत आवरता येईल. तर आता मी रेडी होऊन आता मी पण निघाली हॉस्पिटलला जायला. आज जे राजूच्या नाकाला जे पूर्ण ते त्यांनी पॅक केलेलं होतं, तर ते आज पट्टी वगैरे ते सगळं काढणार आहे. आणि त्यानंतर मग दुपारी वगैरे म्हणजे 12-1 वाजेपर्यंत डिस्चार्ज होऊन जाईल. तर सो चला मी आता जाते हॉस्पिटलमध्ये आणि पुढचे अपडेट्स तुम्हाला तिथे गेल्यावर कळतीलच काय आहेत ते. तर व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि म्हणजे फर्स्ट टाइम असं होतं की मी असं एखादा हॉस्पिटलचा व्हिडिओ शूट करतेय किंवा काय करतेय, म्हणजे याआधी आम्ही असं कधी केलेलं नाहीये. पण म्हटलं चला की करूयात व्हिडिओ, असे बनवूयात, म्हणजे जे आहेत आता रोजचं रुटीन वगैरे ते दाखवूयात असं म्हणून हा देखील व्हिडिओ शूट केल्यानंतर याआधी आम्ही भरपूर वेळा मिष्टीला दवाखान्यात घेऊन गेलोय किंवा काय असं झालंय, पण शूट नाही केलंय. आणि त्या ऑपरेशनच्या दिवशी पण मी शूट नाही केलं, कारण काय त्या दिवशी आपण आपल्याच टेन्शनमध्ये वगैरे असतो की कसं ऑपरेशन होतं, काय होतं हेच. तर त्या दिवशी नाही केलं, पण म्हटलं दुसऱ्या दिवशी नॉर्मल वाटलं, डॉक्टर म्हटलं की व्यवस्थित झालं ऑपरेशन, त्यामुळे मग मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवलेला. सो चला कंटिन्यू व्हिडिओ पुढे पाहत राहा आणि बोलतच राहूयात आपण. आज तर काही बॅग वगैरे घेऊन जायची नाही, सामान वगैरे, कारण डिस्चार्ज होणार आहे आज, तर मस्त बरं वाटतंय. सो चला येते मी आता. तर जस्ट आत्ता हॉस्पिटलमध्ये आले. कृष्णाला म्हटलं की तुझा ब्रेकफास्ट करून ये, खाली जा. तो गेला आणि इथे साहेबांचा देखील ब्रेकफास्ट चाललेला आहे. आणि बघा हे जे त्यांना काय केलं होतं ते, हां, ही जी ड्रेसिंग वगैरे केली होती ती काढली आहे त्यांनी आज. आणि ते असे कॉटन लावलेत सध्या. आणि ब्रेकफास्ट चालू आहे. काय ब्रेकफास्टमध्ये संपलाय ब्रेकफास्ट वगैरे आज उपमा आणि पपई असं होतं ब्रेकफास्टला. कसं वाटतंय? बरं वाटतंय जरा. आता थोडं आता फरक पडत जाईल हळूहळू. नाक जर अजून दुखतच आहे, कारण त्यांनी म्हणे की जो कॉटन ऑपरेशन करून जे त्यांनी कॉटन टाकले होते नाकामध्ये ते असे इथून होते, कारण त्याला फील पण झालं असतं ते कॉटन काढताना. तर डॉक्टरांनी सांगितलं इथपर्यंत कॉटन आहे, त्यामुळे आपण असं वगैरे काही करतो ना भीतीने वगैरे, तर तसं करू नका, म्हणजे कॉटन इथून होते. बापरे, डेंजर होतं ऑपरेशन. आणि हे जे त्यांनी मास एक्स्ट्राचं काढलं ते पण इथून काढलं होतं, म्हणजे ही स्किन वगैरे इथे असं सगळं होतं म्हणे तेवढं, कारण इन्फेक्शन असं वाढलेलं असल्यामुळे. आणि त्याचं काय दूध, म्हणजे आज राजूला ब्रेकफास्टला तो उपमा, पपई आणि दूध, हो की नाही. त्यामुळे मला घरून काही करून आणायची अशी गरज नाही पडली, दगदग नाही झाली. आज मी काय फक्त माझा आणि मिष्टीचा स्वयंपाक केलाय, घरी तिला टिफिन वगैरे दिलाय. आणि म्हणलं चला राजूला तर ब्रेकफास्ट ते भेटणारच आहे, आणि घरी गेलं किंवा असं मस्त गरम गरम दाल खिचडी करता येईल, त्यामुळे मी काही करत नाही बसले सध्या अजून.
सो आज आम्हाला डिस्चार्ज होणार आहे. घरी गेलं की बरं वाटेल ना, घरची फिलिंगच वेगळी असते की नाही. चला, म्हणजे मला वाटलं होतं की उशिरा काढतील, पण मी यायच्या आधीच ते सगळं काढलेलं होतं. डॉक्टरांनी 7:30लाच घेऊन गेले होते. आणि आज आंघोळ देखील केली की नाही, फ्रेश झालाय, मस्त फ्रेश वाटत असेल ना. येस, हो ते तर आहे. नाही, आवाज नसेल जात तुझा एवढं नीट. हा, तो म्हणतोय की आंघोळ पण केली, मस्त ड्रेस पण चेंज केला. म्हणजे तो दवाखान्याचा ड्रेस म्हणलं की असं आळस असतो किंवा पेशंट सारखं वाटतं, आणि आपलं घरचे कपडे वगैरे घातले की जरा असं फ्रेश फ्रेश चांगली रिलॅक्स वाली फिलिंग असते. सो तशी आहे तो असं सांगतोय. तर चला मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पुढे पहा. आता घरी जर गेल्यानंतर मिष्टीला मस्त वाटेल, डाडू, कारण कालच मिष्टी म्हणत होती घर सुना सुना लग रहा है, डाडू कब आएगा घर पे. आम्ही रात्री घरी गेलो तेव्हा. आता मी राजूला तेच सांगत होते, म्हणलं मिष्टी अशी अशी म्हणतीये. फायनली आता घरी जाण्याची तयारी चाललेली आहे. जे सीझर वगैरे काय ते लावलेलं होतं हाताला सलाईनसाठी, ते सगळं हे सिस्टर जे ते काढतायत. आणि आम्ही इकडे बघा, जर तुम्हाला दिसत असेल साईडला, तर बॅग देखील सगळं पॅक करून ठेवलेलं आहे. जे जे सामान आम्ही आणलं होतं ते सगळं पॅक करून ठेवलेलं आहे. आणि आता फक्त घरी जायची वाट पाहत आहे. पेशंट एकदम आरामात स्टाईलमध्ये बसलेला आहे आणि मास्क वगैरे लावून आता घरी जायची तयारी चालली आहे. आणि बिलिंगची सगळी प्रोसेस मी करून आली, म्हणजे डिस्चार्जची सगळी प्रोसेस मी पहिल्यांदा केली. आणि खूप किचकट आहे आणि खूप बोर होतं ही प्रोसेस करायला. किती फोन लावले मला. आता तुझंच चाललं ना, हे कर ते कर, हे कसं कर, हे किती स्वतःच, म्हणजे मी ते केलं त्याचं. तर खूप सारे किचकट कामं असतात ते सुट्टी घेण्याचे वगैरे. तर पहिल्यांदा केलेलं मी हे सगळं. आणि आता आमची फाईल देखील आलेली आहे. आता आम्ही घरी जायला निघतोय, हो की नाही. फायनली आम्ही आता घरी चाललेलो आहोत. कसं वाटतंय मग? भारी, एकदम भारी ना. आणि हे दीनानाथवाले माहिती की आता आमचं हे होतं ना, मेडिकल लेम होतं ना, तर आम्हाला त्यांनी दाखवलंच नाही की काय काय तुमचे, म्हणजे रूमचे किती चार्जेस होते, जेवणाचे किती चार्जेस होते, काय होते. त्याच्यासाठी सुद्धा तिथं आम्ही भांडलो. तर राजूचं म्हणे तू ते शूट करायला पाहिजे होतं. मी काय ते शूट बीट करत बसले नाही तिथे. आणि असं असं आहे, तरी शेवटपर्यंत नाही पाहायला भेटलं, कारण फायनल बिलच एवढं बिल झालं, एवढं कंपनीला पाठवायचं. सो चला मग आता आम्ही आता इथनं निघतो आणि मग पुढचा ब्लॉग जो आहे तो घरी असणार. तर एवढ्या सगळ्या गोळ्या दिलेल्या आहेत पेशंटला, तरी अजून काही ज्या आहेत त्या भेटलेल्या नाही, ते बाकी आहेत, आणायच्या आहेत. आणि घरी आल्यानंतर इथे गोळ्या घेण्याचं काम चाललंय. आता आज चांगल्या महिन्याभराच्या गोळ्या दिलेल्या आहेत एवढ्या. अजून काही मेडिसिन आहे ती तिथे अवेलेबल नव्हती, तर नंतर घ्यायला जायचंय, ओके नाही. दादू आला की नाही? किती गोरा झाला म्हणे. 2 दिवसात गोरा झाला का? दादू गोराच आहे ना ग. पाठवायचं परत. मस्त वाटतं दादू घरी आला तर. मी काय म्हणतीये, दादू घरी आला छान वाटतंय. चला करा आराम तुम्ही. सोसायटीमध्येच संध्याकाळी एका ठिकाणी हळदी कुंकू होतं. तर बघा, सुंदर असं डेकोरेशन यांनी केलेलं आहे. आणि मस्त मस्त वेगवेगळ्या मूर्ती वगैरे ठेवल्यात. त्यानंतर इथे बालाजीची थीम त्यांनी केलेली आहे. आणि हर नवरात्रीमध्ये ते असं काही ना काही वेगळं करत असतात. आणि इथे देखील हे बनवलेलं आहे असं. तर छान असे देखावे त्यांनी घरात बनवलेले असतात. आणि हळदी कुंकू असतं त्यांच्या इथे. तर मस्त वाटतं हे सगळे देखावे वगैरे बघायला. सध्या आमची चाललेली आहे धावपळ. दवाखान्यातनं आलो, दुपारी थोडा आराम केला आणि आता मिष्टीचा इथे प्रोजेक्ट बनवायला घेतलाय. लास्ट डेट तर होऊनच गेली आहे कालची, पण हे दवाखान्याच्या गडबडीमुळे प्रोजेक्ट राहिला. मॅडमला तिच्या टीचरला रिक्वेस्ट केली की उद्या मी देते. उद्या एक्झिबिशन आहे तिच्या स्कूलमध्ये प्रोजेक्ट सगळ्यांचे. तर आता कसा तरी छोटा मोठा तरी बनवून देते प्रोजेक्ट. आणि मला असं वाटतं की मुलांपेक्षा आपलंच मेहनत जास्त असते त्याच्यामध्ये. ते तर काही नाही, मिष्टी मस्त खेळायला चालल्या गेली आहे आणि प्रोजेक्ट मी इथे बनवत बसली. मॅडम मस्त कन्यापूजन, दांडिया वगैरे असं केलेले आहेत. आणि आता मी बनवते मिष्टीचा प्रोजेक्ट.
मिष्टीच्या प्रोजेक्टचा टॉपिक आहे क्रेसेंट मून. तर आम्हाला आता बनवायचं आहे ते, तर ते तिथे चाललेलं आहे माझं. अभ्यास मुलांचा आणि कष्ट करावं लागतात आपल्याला. आता प्रोजेक्ट करता करता चाललेली आहे खाली. हे बघा प्रोजेक्ट असं तसंच पडलेला आहे आणि मी चालले खाली, कारण तृप्तीच्या घरी मिष्टीला आणि मला बोलवलं आहे. म्हणजे मिष्टीला कन्यापूजनचं जेवण आहे आणि तिने मला देखील बोलवलं आहे. तर आता आम्ही तिकडे जाऊन येतो आणि मग त्यानंतर मी राहिलेला जो प्रोजेक्ट आहे तो बनवते. हो येस, मावशी पेंटिंग करणार तुझ्या पायावरती. मस्त मिष्टीच्या पायावरती आलताच ना ग, आलताच आहे. हा हे आलताच आहे ते. तर मजा आहे मिष्टूची आज, हो की नाही मिष्टी? आज मिष्टी जी आहे ती मावशीच्या घरची लक्ष्मी आहे की नाही. कन्यापूजन आहे, कन्यापूजनचं. हे तुझे खाली पेपर टाकायचं असतं तृप्ती. खाली ठेव मिष्टी, पाय खाली कर ना अगं. नीट 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 जवळ जवळ बाहेर जरा गर्ल सारखं. तर हे बघा मस्त असतं मिष्टीच्या पायांना मावशीने आलता लावलाय. तर आज कुमारिका पूजन आणि सुवासिन पूजन आहे तृप्तीच्या घरी. तर माझ्या देखील पायावरती तृप्ती आलता लावून देते. आता स्नेहलचा नंबर झालाय आणि आता माझा या ड्रॉइंगचा पेंटिंग चाललीये. पेंटिंग चाललीये माहितीये का तृप्ती? प्रेग्नेंट बाईची जर अशी सेवा केली ना खूप पुण्य घडतं म्हणे. सांग 8 दिवस आहे तू काय करू, आंघोळ बिंघोळ करून. हो चालेल चालेल. हो 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 येस येस. तर इथे जेवण चाललंय. काय काय मेनू आहे मस्त. छोले, पुरी, पुलाव, पापड. इथं तर मिष्टीचं फेवरेट वस्तू भेटली मिष्टीला की नाही. पाहिजेच होतं. बघू ग, बघू बघू. मस्त मस्त. मग काय हॅपी हॅपी. एवढा प्रोजेक्ट इथं झालेला आहे आमचा बनवून. आणि आता वाजले रात्रीचे 11:15. घरभर पसारा झालेला. आजचा दिवस तर विचारू नका. तर घरभर पसारा झालेला आहे. सोफ्यावर आहे, त्यानंतर किचन मध्ये, बेडरूम मध्ये. आजचं पूर्ण म्हणजे काहीच घर आवरण्यात आलेलं नाहीये. सो प्रोजेक्ट बनवणं गरजेचं आहे, कारण उद्या सबमिशन आहे, एक्झिबिशन आहे खरं तर उद्या. सो असा प्रोजेक्ट आमचा एवढा झालेला आहे. पूर्ण झालं कम्प्लीट की दाखवते. पोरांचा प्रोजेक्ट आणि आपली परेशानी, हो की नाही? येस. तर अशा प्रकारे आमचा हा प्रोजेक्ट रेडी झालेला आहे. तर 1 दिवसात केलाय, घाईघाईत केलाय. फक्त डोक्यामध्ये आयडिया रेडी होती की आपल्याला काय काय करायचं आहे ते. तर असा आम्ही प्रोजेक्ट बनवलेला आहे. आता उद्या हा सबमिट करणार आणि एक्झिबिशनसाठी प्रोजेक्ट आमचं रेडी असं आहे. सो आता वाजलेले आहेत 12:15 आणि आता आम्ही झोपणार. चलो बाय, गुड नाईट. तर असा होता आमचा आजचा हेक्टिक डे. म्हणजे खूप धावपळ झाली आज, सो त्यामुळे हेक्टिक म्हणते. तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. बाय, भेटूच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळेजण आपली काळजी घ्या. बाय, गुड नाईट.